डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते हे रखडलेले होते. हप्ते रखडल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये काहीशी नाराजी देखील होती. बुलढाण्यामध्ये तर महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये त्यांनी धडक मारलेली होती, आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्यानंतर आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे हप्ते रखडलेले आहेत त्याची 4,500 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे की लाडक्या बहिणीचे जे काही पैसे रखडलेले होते तर त्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी महिलांनी आंदोलनं केली आणि आंदोलनं केल्याच्या नंतर काही बहिणींच्या खात्याला पैसे जमा झालेत आणि काही बहिणींच्या खात्याला अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत. की सरकारकडून वारंवार सांगण्यात येतं की या 8 दिवसात पैसे जमा होणार, एवढ्या जिल्ह्यात होणार, तेवढ्या जिल्ह्यात होणार किंवा या बहिणीचे होणार. वारंवार केवायसी करायला सरकारकडून सांगितलं जातं आणि बऱ्याच अशा बातम्या येतात की आज 1,500 रुपये जमा झाले, आज 3,000 रुपये जमा झाले किंवा 4,500 रुपये एकत्रित जमा होणार. मात्र नोव्हेंबर महिन्यापासून अनेक बहिणींचे हप्ते हे रखडलेले आहेत. केवायसी करून सुद्धा ती केवायसी चुकीची झाली, बरोबर झाली किंवा तो लाभ नाकारण्यात आला किंवा त्यांचे लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्यात आले, याबाबत कुठलीच कारण मीमांसा सरकारकडून सांगण्यात आलेली नाही. फक्त लाडक्या बहिणी ह्या गोरगरीब खेड्यापाड्यातील ह्या आज येतील, उद्या येतील या आशेवर आहेत, भोळ्या भाबड्या आशेवर आहेत आणि सातत्यानं मग त्यांची ज्या बँकांमध्ये खाते आहेत, मग पोस्टात जातं, कोणी एअरटेल पेमेंट बँकेचं, कोणी राष्ट्रीयकृत बँकांच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये जाऊन आपली खाती चेक करतात. मात्र त्यांना सांगण्यात येतं की तुमच्या खात्यात पैसे तर आले नाही, मात्र मिनिमम ऍव्हरेज बॅलन्स म्हणून तुमच्या खात्याला दर महिन्याला 10, 15, 20, 50, 100 रुपये कपात होत आहेत, कटत आहेत, असं सरकारकडून वारंवार सातत्यानं सांगितलं जातं. मात्र लाडक्या बहिणीचे पैसे नेमके कधी येणार याबाबत अजूनही संभ्रम आहे. ह्या जरी बातम्या येत असल्या की 4,500 रुपये जमा होणार, मात्र नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि ते मार्च महिना सुरू आहे. जवळपास 17वा, 18वा, 19वा आणि 20वा असे अनेक हप्ते अनेक बहिणींचे प्रलंबित आहेत. काही बहिणींच्या खात्याला 1,500 रुपये आलेले आहेत, मात्र बाकीच्यांना आले नाहीत. तर त्यांचं नेमकं काय झालं, म्हणजे बऱ्याच जणींचं असं झालेलं आहे की डिसेंबरचा हप्ता आला तर नोव्हेंबरचा आला नाही किंवा जानेवारीचा आला किंवा फेब्रुवारीचा आला, याचाही कुठे मेळ लागायला पत्ता नाही. लाडक्या बहिणीचं जे काही पोर्टल आहे तर त्या पोर्टलवर सुद्धा याबाबतचे कुठलेच अपडेट नाहीयेत. की सरकार जे काही आहे तर सरकारची जी काही सॉफ्टवेअर प्रणाली आहे तर या प्रणालीमध्ये ह्या गोष्टी समाविष्ट करणं काही फारशी अवघड बाब नाहीये. मात्र सरकारला नेमकं हे करायचं नाहीये आणि ऐनकेन प्रकारे मग लाडक्या बहिणीचा जे काही अनुदान आहे तर ते काही दिवसांनी आपोआप विस्मरणात जाणार आणि मग अशा स्थितीमध्ये आपण या 4,500 रुपयाची वाट पाहायला हरकत नसावी. तुमच्या काही फीडबॅक असतील, तुम्हाला किती हप्त्यापासून मिळाले नाही किंवा काय मिळाले नाही, तर ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवलं पाहिजे. तुर्तास धन्यवाद. जय हिंद.